वचन सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी माझ्यासाठी सांगितले आणि त्या वचनानुसार मी अनुसरत आहे. दंडवत प्रणाम. यासाठी मी एकांतात न जाता वासनिक भिक्षुक गुरु श्रुत अधिकरणा पुढे राहून अस्सीपरी आचरणात आणण्याचा प्रवास करणार आहे. हा संन्यास दीक्षेचा प्रवास ईश्वरा साधनवंता श्री चक्रधरारायापर्यंत जाऊ यासाठी मी प्रयत्न करणार आहे. यासाठी स्मरणाची गाठी, भिक्षेची झोळी, विचाराची पोळी आणि आचाराची शिदोरी आपल्या सर्व साधनवंता पुढे आचरण्याचा प्रयत्न आहे. तो प्रयत्न आपल्या अभिष्ट चिंतनाने पूर्ण करणार आहे. यासाठी आपण सर्व आलात. आपली प्रसन्न दृष्टी, कृपादृष्टी माझ्यावर, माझ्या धर्मभगिनीवर पडली. आम्ही धन्य झालो. दंडवत प्रणाम. आणि पुन्हा एकदा माझ्या श्री गुरुचरणी दंडवत प्रणाम करते, कारण गुरु प्रसन्न तो देव प्रसन्न. दंडवत प्रणाम. टाळ्यांच्या गजरामध्ये काही थोडा धन्यवाद. गेल्या चरित्रातील साधाहीच आपल्याला पटकन आठवली असेल. कनाशीला जेव्हा ओला दवना जेव्हा श्रीमूर्तीवरती वाहते, बाईसा कोपतात. स्वामी म्हणतात, बाई तुम्ही याते का कोपत असाल? येतो वराडीचे साधे की विचाराने, वृत्तीने आणि प्रवृत्तीने त्या साधाईसाची तू आठवण करून दिली. टाळ्यांच्या गजरामध्ये तुला या ठिकाणी मनपूर्वक दीक्षार्थींना सूचना, थोडक्यात आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावे. पुढील दीक्षार्थी आहे धर्मकुमारी धानाई सदाई कपाटे. तिला सूचना, थोडक्यात तुझे विचार या ठिकाणी व्यक्त करावे. म्हणजे स्मृतीस्थळामध्ये मांडव पंथामध्ये पहिली बाल तपस्विनी म्हणून तिचा उल्लेख होतो ती धानाईसा. खऱ्या अर्थानं सारंग पंडित आणि उमाईसाची असणारी कन्या या म्हणजे परभणी जिल्ह्यामध्ये निंबा या गावी आली आणि सर्वज्ञांच्या पश्चामध्ये नागदेवाचार्यांकडे अनुसरली. त्या मातेचं नाव ज्या धर्मकुमारीला प्राप्त आहे ती धर्मकुमारी धानाईसा. टाळ्यांच्या गजरामध्ये तुझं हार्दिक स्वागत. मधुर टाळ्या वाजवा तिच्यासाठी. आपले थोडक्यात आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष उपस्थित समर्थ तपस्विनी स्वसर भक्त ज्ञान भक्ती वैराग्याची शिकवण ज्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सकळ विश्वाला मिळाली, या तत्वांना अधीन होऊन मी आज अनुसरण घेत आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महादासाला म्हणतात, एक अधीन होई जे एतोनी म्हणितले जे की जे ते अनुसरण. या स्वामींच्या वचनाप्रमाणे मी मोक्षमार्गाच्या वाटेवरून जाण्याचा प्रयत्न करणार आहे. मी त्यांच्यामुळे इथे मी आज आले ते माझे गुरु आहे महंत श्री देवीराजबाबा कपाटे यांच्यामुळे मला योग आला आहे. त्यांनी आमचे खूप लाड पुरवले. खूप आई वडिलांपेक्षा जास्त त्यांनी आमच्यावर जीव लावला. कळत नकळत माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मी समस्त गुरुकुळात क्षमा मागते व माझ्या भाषणाचं बोलते. धन्यवाद. वा ताई, तुझ्यासाठी धन्यवाद. पहिल्यांदा बंधून टाळ्यांच्या गजरामध्ये तुझं हार्दिक स्वागत करू. तुम्हाला जर वेगवान पद्धतीने धावायचं असेल तर अगोदर उभं राहावं लागतं. पण उभं राहण्याची सुरुवात आधारानं होते. आधाराची सुरुवात रांगण्यातून होते आणि रांगण्यातूनच खऱ्या अर्थानं या धर्मकुमारी पुढे जात आहे. माळव पंथामध्ये अशा अनेक धर्ममाता आहेत. खरं तर परभणी जिल्हा म्हटलं की आम्हाला मराठवाडा आठवतो आणि महाभावांचा अतिशय दैदिप्यमान इतिहास या मातीमध्ये घडलेला आहे. त्याच मातीमधली ही पावलं उभी राहत आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अनुसरणाचा महत्त्वपूर्ण सोहळा संपन्न होतो आहे. तत्पूर्वी धर्मकुमारी तेजस्विनीताईंनी त्याचा उल्लेख केला. महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं अनेक संस्कृती एकत्र नांदत आहेत. ज्या पद्धतीमध्ये इथे म्हणजे मराठी भाषा खऱ्या अर्थानं वावरते आहे त्याच मातीमध्ये त्याच पद्धतीने हिंदी भाषा बोलली जाते.
तितक्याच तळमळीनं अलीकडच्या कालखंडामध्ये त्या आंग्ल भाषामध्ये इंग्रजी भाषा सुद्धा या ठिकाणी बोलली जाते. अर्थातच जे मानव पंथातला तरुण पुढे येताना इंग्रजी भाषेतून लोकांसमोर यावा या कल्पनेतून अनेक आचार्यांनी याला पाठबळ द्यायला सुरुवात केली आणि त्याची ओळख म्हणून धर्मकुमार उत्कर्ष अगदी थोडक्यात आपले इंग्रजीतून विचार या ठिकाणी व्यक्त करतो आहे. टाळ्यांच्या गजरात तुझं हार्दिक स्वागत बंधूंनो. टाळ्यांच्या गजरामध्ये या बालकांचं हार्दिक स्वागत करून अनुसरणाचा विधी संपन्न होतो आहे. तत्पूर्वी धर्मकुमार उत्कर्ष कपाटे टाळ्यांच्या गजरामध्ये तुझं हार्दिक स्वागत. Good morning everyone. Firstly, I would like to thank you for giving me an golden opportunity to speak to us on topic Anusaran Din. Today is very memorable day also. I am lucky I am witness to this golden event. So I wish my sister the best and solution of all. Thank you. Dandavat Pranam. टाळ्यांच्या गजरामध्ये तुझं हार्दिक स्वागत. तुझ्या वयामध्ये असताना आम्हाला उभं राहता येत नव्हती. सगळे आचार्य मंडळी साक्षीदार आहे आणि तू त्या वयामध्ये इंग्रजी बोलण्याचा धडस करतो आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये तुझं हार्दिक स्वागत. आम्हाला फक्त ज्वानी यांनी पप्पा एवढंच माहिती होतं. इटिंग शुगर नो पप्पा. खोटं बोलायची सुरुवात आमची तिथपासूनच झालेली आहे. स्वाभाविक आहे किंवा ती प्रकृतीच अशी आहे. चैतन्य मग मनानं सांगितलं तिथपासून चेष्टकत्वाला सुरुवात झाली आणि तिथूनच जीव खोटं बोलत आला. स्वाभाविक या सर्व गोष्टी आपण सर्व जाणतात. टाळ्यांच्या गजरामध्ये हार्दिक स्वागत. अनुसरणाची उद्घोषणा होते आहे. आम्ही पुढील सूचना या ठिकाणी आमंत्रित करतो आहे. या धर्मकुमार उत्कर्षने या ठिकाणी इंग्रजीमधून आपलं 2 शब्द व्यक्त केले. आजच्या या धर्मवार्तेचे अध्यक्ष परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय बदनापूर निवासी आचार्य श्री बाबा त्याला आशीर्वाद देत आहेत. बंधूंनो टाळ्यांच्या गजरामध्ये. खरं तर उत्कर्ष भाग्यवान तुझ्या जीवनामध्ये उत्कर्ष होत राहावा अशा गुरुजनांचा आशीर्वाद तुला मिळतो आहे. या ठिकाणी आता अनुसरण विधी संपन्न होतो आहे. त्याची उद्घोषणा या ठिकाणी संपन्न. धन्यवाद. यानंतर अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला जो विधी आहे अनुसरण विधी 11:30 वाजलेले आहेत. 12च्या आतमध्ये व्हावा त्यासाठी कुमारी तेजस्विनी कपाटे जोडपरळी हस्ते आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय आचार्य प्रवर कुरुंदा निवासी श्री मोठे बाबांच्या हस्ते आणि मंत श्री देवेराज बाबा यांना निमित्त करून ग्रस्त आश्रमातून ब्रह्मचारी आश्रमातून संन्यास आश्रमामध्ये या ठिकाणी प्रवेश करत आहे धर्मकुमारी तेजस्विनी कपाटे जोडपरळी. आपण आचार्य प्रवर ज्ञानवृद्ध वयोवृद्ध आणि तपवृद्ध वरती कुरुंदा निवासी बाबाजी. यानंतर धर्मकुमारी साधा शास्त्री कपाटे गुंडा गावाचं नाव आहे. गुंडा गावची राहणारी साधा कपाटे ही आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय आचार्य प्रवर महदाचार्य संवत्सर निवासी आचार्य श्री मोठे बाबाजी बाबांच्या हस्ते मंत श्री देवेराज बाबाजी कपाटे यांना निमित्त करून ब्रह्मचारी आश्रमातून संन्यास आश्रमामध्ये प्रवेश करत आहे. धर्मकुमारी धानाईसा कपाटे BA माक गाव या गावची राहणारी धानाईसा कपाटे ही आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय कवीश्वर आमनाय आचार्य प्रवर भोकर निवासी बाबाजी बाबांच्या हस्ते देवेराज बाबाजी यांना निमित्त करून संन्यास आश्रमात प्रवेश करणार आहे. कुमारी बाईसा कपाटे BA मात ही देखील ब्रह्मचारी आश्रमातून संन्यास आश्रमात आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय आमचे कपाटे कुलाचार्य आचार्य अत्याबाई उर्फ आचार्य प्रवर मंत श्री नागराज बाबाजी कपाटे संभाजीनगर बाबांच्या हस्ते देवेराज बाबाजी यांना निमित्त करून संन्यास आश्रमात पदार्पण करणार आहे. त्याचबरोबर सौभाग्यवती सुमनबाई पांचाळ परभणी च्या
महंत श्री नागापूरकर बाबा यांच्या हस्ते डेमेराज बाबा यांना निमित्त करून ग्रस्त आश्रमातून संन्यास आश्रमामध्ये पदार्पण करणार आहेत. त्याचबरोबर सौभाग्यवती कुसुमबाई हरकळ परभणी हे आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय कवीश्वर कुलभूषण आचार्य प्रवर महंत श्री लाड बाबाजी हरसून यांच्या हस्ते महंत श्री वैद्यराज बाबा शेवलीकर यांना निमित्त करून ग्रस्त आश्रमातून संन्यास आश्रमामध्ये पदार्पण करणार आहेत. त्याचबरोबर सौभाग्यवती सरूबाई शिंदे अंतरवाडी मानवत या आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय उपाध्य कुलभूषण आचार्य प्रवर भोजने बाबाजी शेलू यांच्या हस्ते आचार्य प्रवर महंत श्री तेल्लारकर बाबाजी यांना निमित्त करून गृहस्थ आश्रमातून संन्यास आश्रमात त्यानाईसा कपाटे कुंपेकर बाबा या सर्वांचा संन्यास दीक्षाविधी अजून झालेला नाही. त्यांचा जो परिवार आहे, आपण आपल्या जागेवरती उठून संमती द्या, यांना दीक्षा द्यायची का? या ज्या सर्व सुमनबाई पांचाळ परभणी यांना महंत श्री नागापूरकर बाबा यांच्या हस्ते डेमेराज बाबाजी कपाटे यांना निमित्त करून एकाच वेळी अनुसरण होणार आहे आणि त्यांचा परिवार आपण जागेवरती उठून उभं राहा. आता यांनी तर मनोगतातून यांची संमती दाखवलेलीच आहे दीक्षार्थींची, पण आपला जो त्यांचा नातेवाईक परिवार असेल, माग, कुंडाल, दोडपरळी, परभणी, मानवत, अंतरवाडी. हॅलो, अगोदर इकडचे संन्यास दीक्षाविधी संपन्न होईल, ह्या दोघींचा नंतर तिकडचा. त्याचे नाव हात जोडा आपण सर्वांनी. वंदो चक्रधरा कृपा गुणवरा सर्वेश्वरा चित्परा संबंधे जड जीवतारुणिवरा भूता कृता हि धरा तारा करुणाकरावरमते द्यावे विभो श्रीधरा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी के जय. धर्मकुमारी साधाईसा कपाटे हे संन्यास आश्रमात पदार्पण करत आहे. परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय संवत्सर निवासी बाबाजी यांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाचे आयोजन परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय डेमेराज बाबाजी कपाटे यांना निमित्त करून ते संन्यास आश्रमामध्ये पदार्पण करत आहेत. पुढचा यानंतर धर्मकुमारी धानाईसा कपाटे ही कवीश्वर अम्नाय आचार्य प्रवर भोकर निवासी बाबाजी यांच्या हस्ते महंत श्री डेमेराज बाबा कपाटे यांना निमित्त करून संन्यास आश्रमामध्ये पदार्पण करणार आहे. आपण एकदा टाळ्या वाजवायच्या, टाळ्या पलीकडचा बाबा, कारण ज्या सोहळ्यासाठी आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण या ठिकाणी आपल्या डोळ्यांच्या समोर आहे. आपण बसल्या जागी निदान एकदा टाळ्या तरी वाजल्या पाहिजे ना, जोरदार. धन्यवाद. यानंतर कुमारी बाईसा कपाटे त्या आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय आचार्य प्रवर संभाजीनगर निवासी बाबाजी उर्फ हत्याबाईजी यांच्या हस्ते महंत श्री डेमेराज बाबा यांना निमित्त करून संन्यास आश्रमात पदार्पण करणार आहे. त्याचबरोबर सौभाग्यवती सुमनबाई पांचाळ परभणी
त्या महंत आचार्य प्रवर महंत श्री नागापूरकर बाबा यांच्या हस्ते डेमेराज बाबा यांना निमित्त करून ग्रस्त आश्रमातून संन्यास आश्रमामध्ये त्या पदार्पण करणार आहेत. यानंतर सौभाग्यवती कुसुमबाई हरकळ परभणी त्या आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय कवीश्वर कुलभूषण आचार्य प्रवर हर्सुल निवासी बाबाजी यांच्या हस्ते आदरणीय महंत श्री वैद्यराज बुवा शेवलीकर यांना निमित्त करून ग्रस्त आश्रमातून संन्यास आश्रमात पदार्पण करणार आहेत. कुसुमबाई हरकळ या कुसुमबाई तर सौभाग्यवती सरूबाई शिंदे अंतरवाडी त्या आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय उपाध्य कुलभूषण आचार्य प्रवर अष्टाक्ष बाबाजी शेलू यांच्या हस्ते आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय आचार्य प्रवर महदाचार्य ते लरकर बाबाजी मानुभाव परसावत नगर परभणी बाबांना निमित्त करून गृहस्थ आश्रमातून संन्यास आश्रमामध्ये पदार्पण करत आहेत. फोटोग्राफर इकडे या दीक्षाविधी या ठिकाणी पार पडत आहेत. बघा, ग्रस्त आश्रमातून खऱ्या अर्थानं गोपीराज राजवे खऱ्या अर्थानं ग्रस्त आश्रमातून संन्यास आश्रमामध्ये पदार्पण करणं हे काही सोपं नाही, हे काही साधे. म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा खऱ्या अर्थानं आपण एकदा टाळ्या वाजवायच्या आहेत. आमच्या सुमनबाई, कुसुमबाई आणि सरूबाई, आणि हाच आदर्श आपणही आपल्या जीवनामध्ये घ्यायचा आहे. हिराईसाप्रमाणे, लोखाईसा, बाभुळगावकर यांच्याप्रमाणे आपणही आपल्या जीवनामध्ये आपला संसार तर झालेला आहे, आता आपल्याला परमार्थ या ठिकाणी साधता आला पाहिजे. म्हणून आपण देखील भविष्यामध्ये येणाऱ्या कार्यक्रमामध्ये आमच्या नावाची नोंद या ठिकाणी करायची आहे. असो, धन्यवाद. ज्ञानपीठावर अनुसरणाचा सोहळा संपन्न टाळ्यांच्या गजरामध्ये त्याचा आनंद व्यक्त करूया. खऱ्या अर्थानं सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू निराळावर निकट येऊन या घटनेची वाट पाहत आहे. कारण सूत्रपाठामध्ये एका सूत्राचा संदर्भ असा आहे, एक जीव जरी परमेश्वराकडे मोहरला तरी ईश्वर स्वरूपामध्ये आनंदाच्या अशा प्रकारे लहरी निर्माण होतात की तिथे दुरुपी वाचल्यानंतर जो महत्त्वपूर्ण जो आनंदाचा उत्कर्ष आहे तो निर्माण होतो. तीच पवित्र भावना पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये सर्व माता भगिनींना विनंती करतो. अनुसरण संपन्न झाला आहे. आता धर्मवार्तेला प्रारंभ होतो आहे. ज्ञानपीठावर अनेक आचार्यगण आहेत. ध्वजारोहणापासून तर धर्मवार्तेचं उद्घाटन करेपर्यंत अनेक आचार्य हे उत्तम प्रबोधक आहेत. वेळेच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थानं आम्ही आपल्याला वेळ देऊ शकत नाही, म्हणून कार्यसंयोजकांच्या वतीने मी आपल्याकडे क्षमा मागतो. ज्ञानपीठावर प्रबोधनासाठी मी आमंत्रित करतो कार्यसंयोजकांच्या नियोजनानुसार श्री ब्रह्मविद्या पाठशाळा मानव शंकरगावचे संचालक गुरुवारी आचार्य श्री बाबा. टाळ्यांच्या गजरामध्ये मी आपल्याला दंडवत करतो, विनंती करतो आपण आपले महत्त्वपूर्ण विचार या ठिकाणी व्यक्त करावे. त्यानंतर अखिल भारतीय मानव परिषदेचे अध्यक्ष आचार्य श्री बाबांचे विचार होतील आणि मग कार्याध्यक्षी आणि अध्यक्षीय विचार संपन्न होणार आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी ही धर्मवार्ता पुढे अग्रगती होते आहे. धन्यवाद. शक्ती पुरविती सत्कामना चिंतली नामानी चतुसाधनी प्रतिदिनी
ज्ञानामृते घोळिली ती माला वदनात हेत धरुणी सत्प्रार्थना मांडली सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. संन्यास दीक्षा विधी सोहळा संपन्न झाला. आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्या गोष्टीचा आनंद व्यक्त करूया. आजच्या या संन्यास दीक्षा विधी आणि अपूर्व भेटकाळ या निमित्ताने संपन्न होत असलेल्या धर्मवार्तेला अधिष्ठित असलेल्या साधनदात्याला आपल्या सर्वांच्या वतीनं अभिवादन करतो. त्या धर्मवार्तेच्या निमित्ताने संपन्न होत असलेल्या या धर्मसभेमध्ये आजच्या कार्यक्रमाचे सभाध्यक्ष, कार्याध्यक्ष, स्वागताध्यक्ष यासह तिन्ही कुल परंपरेला अभिवादन करतो. या ज्ञानसत्राचं उद्घाटन ज्या ज्ञान, भक्ती आणि वैराग्य याचं प्रतीक असणाऱ्या ज्ञान परंपरेतील ज्या आचार्यांकडून ही ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करून आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये ज्ञानाचा प्रकाश केलेला आहे, त्या आपल्या सर्वांच्या ठिकाणी ज्यांनी ज्ञानाची ज्योत लावलेली आहे, जे जे आपल्याला उपदेशाला प्रथम निमित्त आहे, त्या ज्ञानाच्या ज्योतीचं प्रतिकात्मक प्रज्वलन करत असताना त्या सर्व गुरुनिमित्तांची आठवण करूयात. जी भक्तीची ज्योत या ज्ञानसभेने आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये प्रज्वलित केलेली आहे, ज्यांच्या दर्शनाने, ज्यांच्या निरूपणाने आणि प्रेमाने आपल्या पाठीवर असलेल्या मातृत्वाच्या, अपतृत्वाच्या थापेने देवासाठी तुमच्या डोळ्यातून अश्रू आलेला आहे, अशी भक्ती परंपरा आपल्या अंतःकरणामध्ये ज्यांच्यामुळे प्रज्वलित झालेली आहे, त्या सर्व ज्ञान परंपरेची आठवण करत हा भक्ती दीप ज्यांनी प्रज्वलन केला त्यांची आठवण करूया. कोणाला कधी वैराग्य उत्पन्न होईल सांगता येईल. भ्रतुहरीला माहिती की कधी वैराग्य प्राप्त झालं. आपल्या इथे प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या क्षणी, कुठल्या ना कुठल्या टप्प्यात वैराग्य उत्पन्न होते आणि म्हणून ही वैराग्याची आपल्यामध्ये ही ज्योत प्रज्वलित असते, फक्त त्याच्यावर काजळी येते. कधी कधी तिला पुढे प्रज्वलित करावं लागतं. धर्म सभा आणि हे गुरुजन आपल्या अंतःकरणामधल्या या काजळ्या फेडण्यासाठी उपस्थित असतात. ही ज्ञान, भक्ती आणि वैराग्याची ज्योत आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये ज्यांनी प्रज्वलित केली त्या सर्व आचार्यांचे आपण सर्वजण कृतज्ञतापूर्वक आठवण करीत त्यांना दंडवत प्रणाम करूया. त्यांच्या शुभ हस्ते संन्यास दीक्षा विधी संपन्न झाला. ज्यांची दीक्षा झालेली आहे आणि ते दीक्षा घेणार आहे त्या सर्व निमित्तांनी आपण त्यांची आठवण करत, त्यांना स्मरण करत मला देखील तो क्षण जीवनात यावा असं सर्व आश्रमी यांनी अप्राप्ती भावली पाहिजे. आणि त्या निमित्ताने आम्हा सर्वांना संन्यास धर्मामध्ये कात्री लावून गुरुनिमित्ताच्या सांभाळी केलेला आहे, त्यांची आम्ही आठवण करू. आणि म्हणून ही धर्मवार्ता एक जीवन मूल्य असते. ते प्रत्येक मूल्य आपल्याला शिकवत असते. त्यातूनच आपला ही उद्धार आहे. ज्या संन्यास दीक्षा विधी अनुसरणार्थींचं आपण मनोगत ऐकलं, ज्यांनी अनुसरण घेतलं
त्यांचं वय नव्हतं, परंतु त्याही या परमार्गात आल्या. त्या पाठीमागे एक ज्ञान परंपरा आहे, त्या पाठीमागे एक अधिकार परंपरा आहे. परशुरामबाद एका झाडाखाली स्मरण करत होते आणि हे स्मरण करत असताना त्यांचं लक्ष गेलं की गावातली काही मुलं आंबे पाडण्यासाठी धडपडत होती. खूप जणांनी प्रयत्न केला, आंबा एकच होता, आंब्याला आंबा एकच होता. पाडणारी पोरं, आंबा पाडणारी मुलं 5-25 होती. अख्ख्या गावातली पोरं एकत्र जमा झालेली होती. पुष्कळांनी तो आंबा पाडण्याचा प्रयत्न केला, पण आंबा काही पडत नव्हता. हळूहळू संख्या कमी झाली, कोणीच तिथं नव्हतं. परशुरामबाद झाडाखाली बसून हे सगळं बघत होते. शेवटी एक मुलगा राहिला, 8-10 वर्षाचा असेल. आता तुम्ही त्या इंग्रजीत बोललेला काय नाव होतं, उत्कर्ष, त्याला बघितलं तर त्या वयापेक्षाही लहान मुलगा होता. तो मात्र जिद्द सोडत नव्हता. तो आंबा हा पाडण्यासाठी खालून दगड उचलायचा, प्रयत्न करायचा, खूप प्रयत्न केला, घामाघूम झाला, पण आंबा काही पडत नव्हता. पण तोही काही जिद्द सोडत नव्हता. लक्षात ठेवा, जोपर्यंत आपलं ध्येय निर्धारित करण्यासाठी कष्टाची परिसीमा गाठल्या जात नाही, तोपर्यंत ईश्वर प्राप्तीचं ध्येय सुद्धा मिळवता येत. दगड फेकला जात होता, आंबा पडत नव्हता. शेवटी एक तो आंबा पडला तर त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. मुलगा आंबा घेतोय, घराच्या दिशेने जायला निघाला. परशुरामबाद उठले, अरे येतोच का आंबा मला? इथे बसलेल्या प्रत्येक मुलाला विचारा, अरे साधन मिळालेलं चॉकलेट देण्याची आपली संस्कृती नष्ट झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये त्या मुलाने तो आंबा त्या साधूच्या हातात दिला. नाव माहिती तुम्हाला तुमचं? पेटे हरिपाद त्यांचं नाव. अरे टाळ्या वाजवा महानुभावांच्या पंथ परंपरेमधला तो पेटे हरिपाद परशुरामबादांना सापडला. डेमेराज बाबांच्या हातावर एक 6 महिन्याच्या मुलाचा संकल्प होतो. ही काही अशी सामान्य बाब नाही, या पाठीमागे ईश्वराच्या अनंत शक्ती काम करत. मुलाने तो आंबा परशुरामबादाच्या हातात ठेवला आणि तोच जीव त्या गावामधून पेटे हरिवासांच्या रूपाने तो मुलगा परमार्गामध्ये कर्मराजीतून दैवभक्तीचा. आम्हा महानुभावांची उज्ज्वल परंपरा आहे. येथे पाठीचे जातीचे तेरा गवाळ्याचे काम नाही. आणि म्हणून जो बाल भिक्षुक या परमार्गामध्ये येतो ना, तो अनेक जन्माच्या अधिकाराने येतो. आणि म्हणून आम्ही या धर्मवार्तेच्या निमित्ताने पालकांना सांगू इच्छितो, आज बऱ्याच वेळा लोकांची अशी धारणा झाली, किंबहुना आमच्या महानुभावांच्या सर्व गुरुकुळातल्या लोकांची वस्तुस्थिती अशी निदर्शनास येते की मुलांना शिकवलं ना की ते निघून जातात. अरे जाऊ द्या, 100 गेलं तरी चालेल, पण एक जरी उद्धरला ना तर त्याचा सगळा मोबदला तुम्हाला ईश्वर देणार आहे. जाऊ द्या, जाणारे मरणारे आपल्या मरणाने मरतील, पण शिकवायचं काम, त्याला योग्य संस्कारित करण्याचं काम आणि ईश्वराच्या परमार्गाच्या उपयोगी लावण्याचं काम आम्हा सर्व गुरुजनांचं आहे. आपल्या सर्व ग्रस्ताश्रमी बांधवांचं सुद्धा आहे की त्याच्या अनावश्यक फायदा कट करण्याचं धैर्य तुमच्यामध्येही पाहिजे. आणि आम्हामध्ये सुद्धा वात्सल्य देताना एक धागा, जसा तो कुंभारासारखा झपाटा घालण्याचं धैर्य आमच्याचं कमी झालं. ते झपाटा घालताही येत नाही आम्हाला, फक्त वात्सल्य करतो आम्ही. ते सगळे ग्रस्ताश्रमी म्हणतात की आमच्यापेक्षाही जास्त मोठा उत्सव आता महानुभावांच्या संज्ञा दीक्षाविधी समारंभात झालेला आहे. अरे हो, हे जरी कौतुक आमच्याकडून होत असलं तरी एक आधाराचा हात जरी या मायेचा असला तरी झपाटा घालण्याचंही सामर्थ्य आम्हा सर्व महानुभावांच्या आणि गुरुजनांच्या अधिकारामध्ये सुरक्षित आहे. आणि म्हणूनच याच्यातून अनेक जीव
परमार्गामध्ये तयार होतात हे त्याचा आज प्रतिकात्मक आहे. प्रत्यक्ष प्रमाण प्रत्यक्ष प्रमाण हे खरं प्रमाण आहे आणि म्हणून या प्रत्यक्ष प्रमाणामध्ये आपल्या उद्धारासाठी अपूर्व भेटीचा भेटकाळ म्हणून हा जो एक आयाम या आयोजकांनी केलेला आहे. काय आहे अपूर्व भेटकाळ? बऱ्याच लोकांना आम्हाला उत्तर द्यावं लागतं. हे टोप्या घातल्या, हे हार घातले, हे सवळे घातले, हे प्रदर्शन आहे का? नाही. महानुभावांच्या पंथ परंपरेमध्ये या एखाद्या संतांच्या दर्शनाने तुमच्या ताप पाप दुःखांचं दैन्य निर्दाळन होणार आहे. हे सामर्थ्य आम्ही नाही सांगत, आम्ही नाही सांगत. त्याला शास्त्र प्रमाण आहे, त्याला तत्व प्रमाण आहे. वेळ असेल तर 2 मिनिटं सांगतो. किती वेळ तेवढं सांगायचं? 10 मिनिटं किती? चालेल. एक गोपाळवास पाणेकर नावाची मला वाटतं व्रताचारा संदर्भ येतो. गोपाळवास पाणेकर मुजाग्रस्त आहे, म्हणजे ते या पंथाचे आचार्य परंपरेत आहे. त्यांचे कोणी शारीरिक संबंधी होते, हे कोल्हापूरचे, त्यांचे देशमुख घराण्याचे, हे आजारी पडलेले आहेत आणि अनेक उपचार केले परंतु यांचा आजार बरा होईना. शेवटी त्यांनी आपल्या निमित्तांना सांगितलं की यांचा रोग बरा व्हावा असा काहीतरी उपाय सांगतो. काय सांगतो आमचा महानुभाव? आमचा महानुभाव सांगतो की जा एखाद्या स्थानाला विडा ठेव, एखाद्या मार्गाचा, एखाद्या बाबांचा, एखाद्या सत्पात्रांचं दर्शन घे, त्यांच्या ठिकाणी भजन पूजन घाल, तुझं दृष्टादृष्टी भलं होईल. या गोपाळराव मानेकरांनी पत्र लिहिलं, मुरारी व्यास विद्वांसांना पत्र लिहिलं की तुमच्याकडे असणारी निर्वचन प्रमेयाची पोथी ती प्रसन्न होऊन मला पाठवावी. कशासाठी? ज्यांना रोग झालेला आहे ना, त्यांचा रोग निवृत्ती अर्थी निर्वचन प्रमेयाची पोथी त्यांना वाचायची आणि त्यांचा रोग बरा झाला. संदर्भ मला फक्त एवढा सांगायचा आहे की या महानुभावांच्या फक्त कोण कोणत्या अधिकाराचा आणि कोणाच्या मुखातून परमेश्वर बोलवील हे सांगता येत नाही. त्यांनी दिलेल्या आज्ञेचं सामर्थ्य हे खरं तुमच्या दृष्टादृष्टी उद्धरण्यासाठी पूरक आहे आणि म्हणूनच त्या वृद्धाचाराच्या परंपरेच्या अन्वयांचा, वृद्धाचारांचा आपण आठव करीत विद्यमान असलेल्या आपल्या अवतीभोवती असलेल्या गुरुकुळाच्या भजना पूजनाने आणि त्यांच्या आज्ञेच्या अनुपालनाने आपलं दृष्टादृष्टी भलं करूयात आणि अपूर्व भेटकाळाचा हा अपूर्व आनंद आपल्या जीवनामध्ये येऊ द्या. तो जर आला तरच आपलं जीवन परिवर्तित आहे, दृष्टादृष्टी तुमचा उद्धार आहे. तुम्हाला आता इथे विद्यमान असलेल्या सगळ्यांना माहिती आहे, डॉक्टर भोजनकर तुमचं नाव ऐकून आहे, मला वाटतं नांदेड. दुसरे एक डॉक्टर आहेत, डॉक्टर व्यवहारी, मला वाटतं म्हणजे माऊलकर बाबांना माहिती आहे. ते दोघंही आता या 8 दिवसात माझ्या संपर्कात आहेत. बाबा म्हणाले या स्थानाला विडा ठेवला आणि माझ्याकडून झालेल्या प्रत्येक पेशंट उपचार, मी नाही उपचार केला, या परमार्गाच्या गुरुकुळाच्या शुभचिंतनाने आणि स्थानावर ठेवलेल्या निर्हेतुक विड्याने काय केलेलं आहे? परिवर्तन. कोण परिवर्तन करतं? आम्ही नाही परिवर्तन करत. या गुरुजनांच्या मुखातून अदृश्य बोलवतो. वाच घे, कर हे पारायण, ठेव इथे विडा. तुमच्या विड्याने काम नाही होत, लक्षात ठेवा. या गुरुजनांच्या मुखातून निघालेल्या शब्दाने अदृष्ट तुमचं कल्याण करत असतो. हाच अपूर्व भेट काळ दिलीचा हा लाभ आहे. आपण सर्वजण अपूर्व भेट काळातून आपला स्वतःचा उद्धार करतात आणि समाजाचा उद्धार करतात असा हितोपदेश व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द सांगतो. धन्यवाद बाबाजी. पंचावतार उपहार तिकडे गेलेले आहेत. उपहार दाखवण्यासाठी आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय तामसा निवासी दादाजी, त्याचबरोबर आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय विजयराज शास्त्रीजी नांदगावकर, आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय विलास दादाजी पंजाबी पुंतांबा,
आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय बाळकृष्ण अण्णा भोजने बोरी, आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय मंत श्री साईराज बाबाजी कारंजेकर लिमगाव, ज्यांच्या नावाचा उल्लेख केलेला आहे. आपल्याला विनंती आहे की आपण लवकरात लवकर उपहार दाखवण्यासाठी देवपूजेजवळ जावं. दंडवत. फेडुनी अविवेकाची काजळी, विवेक दीप उजळी, तै योगिया पाहे दिवाळी. परमेश्वर साधनामध्ये खऱ्या अर्थानं दिवाळी तेव्हाच आहे जेव्हा खऱ्या अर्थानं ही अविवेकाची काजळी पेटल्या जाते. ज्ञानपीठावरून आदरणीय आचार्यांनी जे आता आपल्याला संबोधित केलं, खऱ्या अर्थानं अधिकरणाचा शब्द आणि अधिकारी यांचे मन या दोन्ही गोष्टींचा जेव्हा संयोग होतो तेव्हा तिथे यश निष्पन्न होतं. अतिशय महत्त्वपूर्ण विचार व्यक्त केले कार्यसंयोजकांच्या वतीनं आदरणीय बाबा. मी आपल्याला टाळ्यांच्या गजरामध्ये धन्यवाद व्यक्त करतो. ज्ञानपीठावर धर्मवार्ता होण्यापूर्वी या ठिकाणी आदरणीय डॉक्टर खटिक साहेब